तर नंदू भाऊ आज ना मला मोगऱ्याची फांदी हवी होती. तर मला माहिती होते आपल्या इथे मोगरा आहे म्हणून. तर मी सकाळी इथे आले. तर मोगरा आहे त्या साईडला काहीतरी ना. तर हे जे आहे ना आपलं प्राजक्ताचं झाड, तर या प्राजक्ताच्या झाडाला 2 फुलं आलेली होती आणि मला अगोदर वाटलं गुलाब आहे की काहीतरी तो. तर तो गुलाब नाही तर तो प्राजक्ता आहे. तर मग मला इतकं वाईट वाटलं, त्या प्राजक्ताच्या झाडावर धूळ वगैरे खूप बसली होती. मग मी 2 बादल्या पाणी आणून हे प्राजक्ताचं झाड खूप छान असं धुवून काढलं. आणि तर मला असं वाटत होतं हे मी म्हणजे मुळासकट उपटून नेऊ का तिकडे आणि माझ्या इथे लावू का. परत असं वाटलं नको, परत ते आलं तर बरं ना. तर इतकं छान हे प्राजक्ताचं आपलं झाड आहे. तर याला आता मी रोजच्या रोज पाणी घालून मोठं करणार आहे. आणि मला खूप आवडतो प्राजक्त. तर तसं मला मोगराही आवडतो, मला चंपा पण आवडते, चमेली, मला सगळीच फुलं आवडतात. तर अशा प्रकारे मी सकाळी मस्त ह्याला भाऊ बघा, मी मस्त ही सगळी पानं धुवून काढलेली आहेत. किती छान दिसत आहे आपलं प्राजक्ताचं झाड. आणि त्या केळीला पण केळीचा घड आलेला. अरुणा काकू मला म्हणाल्या की ते केळीचा घड आहे तिथे, तर काढूया का आपण. तर म्हटलं नको, कच्चा वाटतोय ना तो, तर पिकू दे. तर त्या अरुणा काकू बोलल्या कोणीतरी घेऊन जाईल. तर म्हणे नाही, पानाच्या आड लपलेला आहे तो, नाही कोण घेऊन जाणार असं. तर त्याला तर आज मी तुम्हाला नमूला, समीला, तेजूला खूप मिस करते आहे की हे आपलं गार्डन, हे आपलं नारळाचं झाड, हे आपलं आंब्याचं झाड. तर बघा ना किती सुरेख दिसत आहे. तर तुम्ही काळजी करू नका भाऊ, मी असेपर्यंत ह्यांची सगळ्यांची काळजी घेईन. आणि जसं तुम्ही जपत होता तसंच त्यांना मी जपेन. तर अजून काय बोलू, मदर्स डेच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि अशीच तुमची प्रगती होत राहो. आणि म्हणजे तुम्ही आईबाबांसाठी खूप काय केलं, ते काय कुणाला सांगायची गरज नाही, प्रत्यक्ष डोळ्याने मी पाहिलेलं आहे. तर भाऊ, तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच काही कमी पडणार नाही आहे. स्वामी आई तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही स्वच्छ आहात, निर्मळ आहात, पवित्र आहात, सालस आहात. तर एवढ्या वर्षात कधी आपण बोललो नाही, कारण तुम्ही पण बिझी असायचा, मी पण बिझी असायचे, तुमचं कष्ट चालू असायचं, हंपायरिंग असायचं, सुट्टीच्या दिवशी पण तुम्ही हंपायरिंग करायला जायचा वगैरे. तरी दारात आपली गाठभेट पडली तर काय, कसे आहात वगैरे, एवढे 2 शब्दच आपण बोलायचो. तर असो, काय का असे ना, आता माझ्याकडे एवढा वेळ नसतो, पण तुमच्याकडे आता वेळच वेळ आहे. तर फुरसतीने नमू, तुम्ही, तेजू, सगळेजण एके दिवशी या जेवायला. आणि काय बनवू ते मला सांगा तुम्ही, ते तुमच्या आवडीचं मी बनवेन. तर असं आहे. तर हे आपलं इतकं सुंदर गार्डन कसं छान दिसत आहे बघा. ही मुलं खेळत आहेत क्रिकेट उन्हामध्ये सुद्धा. त्यांना काही वाटत नाही, उन्हातानाचंच देखील ते खेळत असतात. तर हा आपला चौक आहे भाऊ, तुम्हाला मी काय सांगू दिसतोच आहे तुम्हाला. तर असं. तर आता बरीचशी कामं पडलेली आहेत. अनुला चिकन बिर्याणी हवी आहे, ती आता चिकन साफ केलं, मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. दारात मला रांगोळी काढायची आहे. तर असं. तर चला भाऊ, मी आता जाते घरी. हे तुम्हाला मला दाखवायचं होतं. हे आपलं जांभळाचं झाड आहे, याला पण धुवून काढलं आहे मी चांगलं स्वच्छ. हे बघा, ते पण छान येणार आहे. त्याची पण जोपासना मी करणारच आहे. ही झाडं पण आपली आहेत, या कुंड्या. तर या कुंड्यांमधील देखील मी काही ना काहीतरी लावणार आहे. आणि दुसऱ्या पण आपल्या कुंड्या आहेत भाऊ, त्या पण मी दाखवते तुम्हाला. जिना पण धुवून काढला सकाळी मी स्वच्छ असा. आणि हे बघा भाऊ, आपल्या या कुंड्या, या देखील मी इथे दारात मांडलेल्या आहेत. कशा छान आहेत बघा. आणि ही रिकामी कुंडी होती, तर ह्यात पक्ष्यांचं खाणं टाकलं होतं, तर ते पण किती छान आलं आहे बघा. हे बघा, सुंदर आलं आहे गवतासारखं उगवून मस्त. आणि हे कसलं झाड आहे भाऊ मला नाही माहिती. बघेन, हे आलं तर चांगलीच गोष्ट आहे, आणि नाही आलं तर मग त्या कुंडीमध्ये दुसरं काहीतरी लावेल. तर ही एक कुंडी आहे बघा आपली. आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी सगळी साफसफाई वगैरे करून नवीन काहीतरी भांडं आणायचं असतं, म्हणून मी दुसरं एक भांडं आणलेलं आहे नवीन. आणि हा जुना मांडा होता ना आपला, तर म्हटलं जाऊ दे, लोकांना येता जाता पाणी प्यायला होईल. तर हा रोज सकाळी मी स्वच्छ असा धुवून भरून ठेवते. लोक येतात, त्यातलं थंडगार पाणी पितात, तृप्त होऊन निघून जातात असं. तर चला भाऊ, ठेवते मी, बाय.